दत्त चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला अधिक मासानिमित्त गाणगापूर इथे गुरुचरित्र पारायण कसं करावं, 1 दिवसीय 3 दिवसीय, गाणगापूर इथे अधिक मासानिमित्त अधिक अधिक फलम, गाणगापूर इथे गुरुचरित्र पारायण 1 दिवसीय 3 दिवसीय कसं करायचं, सोबत जाताना काय साहित्य घेऊन जायचं, तिथे राहायचं कुठं, जेवण कुठं करायचं, याच्याबद्दल मी आज या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती सांगणार आहे. आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. मन असतं पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र. त्या युक्तीप्रमाणे अधिक मासामध्ये, अधिक मास हा 3 वर्षातून एकदा येत असतो. धोंड्याचा महिना, ब्राह्मण पूजन, ब्राह्मणाचं पाद्यपूजन असेल, आपल्या आईचं पाद्यपूजन असेल, आपल्या जावयाचं पाद्यपूजन असेल, आपल्या आईवडिलांचं पाद्यपूजन असेल. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे. ह्या महिन्यामध्ये व्यंकटेश स्तोत्र, श्रीसूक्त, गुरुचरित्र, नवनाथ पारायण सगळ्या गोष्टीला फळ आहे. मग गाणगापूरमध्ये अधिक मासाला पारायण केल्याने काय फळ आहे? अनंत कोटींनी फळ आहे. आता गाणगापूरमध्ये मी स्क्रीनवर दाखवलं आपल्याला अधिक मासाचं दर्शन गाणगापूरचं आपण घेऊ शकता. एवढी गर्दी आहे, प्रचंड गर्दी आहे, प्रचंड गर्दी आहे. मग खूप जण म्हणतात मग इथं राहायचं कुठं, जेवण कुठं करायचं, खायचं काय? गाणगापूर हे माझ्यासाठी सर्वस्व आहे. खूप जण म्हणतात मग गाणगापूरमध्ये खूप घाण आहे, पाणी खूप घाण आहे, कचरा असतो, घाण असतो, हे असतं. अरे आपल्या आयुष्यात पण किती घाण आहे, आपण पण किती सगळे सभ्य थोडी, कोणाच्या मनामध्ये पाप असताना. खूप जण जातात गाणगापूरमध्ये म्हणतात हे घाण आहे, ते घाण आहे. अरे आपण स्वतः बघा, आपण किती घाण आहे. सगळ्या गोष्टी आहे, ठीक आहे, घाण असेल, हे आपण तिथे महाराजांची सेवा करायला जातोय, लक्षात ठेवा. ते घाण गुण बघायला जात नाही. आणि जर आपण घाण डोक्यात ठेवली तर आपल्या आयुष्यात किती घाण आहे ते बघायला पाहिजे. काय करायचं, गाणगापूरमध्ये तुम्ही कधी पारायण करू शकतो, तर तुम्ही 12 महिने 18 काळ कधी का पारायण करू शकता गाणगापूरमध्ये, लक्षात ठेवा. संगमावर पारायण करायचं. तुम्ही म्हणणार मग आम्ही इथं पारायण करतो, ह्या मठात पारायण करतो, इथं पारायण करतो, नाही. गाणगापूरमध्ये गेल्यानंतर एक संगम आहे, तिथे पाणी आहे, तिथं स्नान आहे, तिथे संगमाच्या ठिकाणी आपण गाणगापूरच्या तिथे ओटा केलेला आहे, तिथे पारायण करायचं. संगमाच्या ठिकाणी पारायण करायचं. गाणगापूरमध्ये गेल्यावर काय करायचं, सगळ्यात पहिले संगमावर जायचं. बस स्टँड पासून जा. तुम्ही पुणे मुंबईहून जात असाल तर तुम्हाला गाणगापूर रोड रेल्वे स्टेशन आहे, तिथून जाऊ शकता. 70-80 रुपये काही घेता, तिथून जाऊ शकता. परत राहायचं कुठं, संगमाच्या तिथे एवढे मठ आहे, खूप मठ आहे, 100-100 रुपये घेता. सिंगल व्यक्ती असेल 100-100 रुपये घेता. गाणगापूरमध्ये संगमाच्या जवळ एवढे मठ आहे, खूप मठ आहे. पण मी असं सांगत नाही इथं जा तिथं जा, तुम्हाला वाटेल तिथे राहा, काही हरकत नाही. मी तर झाडा कुठेही राहतो, मी असं काही बंधन नाही. गाणगापूरमध्ये राहण्याचं ताण नाही घ्यायचं. राहायचं खूप आहे, कुठेही राहा, चौकशी करा, 4 ठिकाणी चौकशी करा. ऑनलाईन करू नका, ऑनलाईन फ्रॉड होतो. म्हणून राहायची बुकिंग आहे तिथे प्रत्यक्ष जाऊन करायची. आता अधिक मास आहे तर लोकांना राहायला रूम भेटत नाही, लोक रस्त्यावर किंवा झाडाखाली कुठेही झोपता. काही काळजी करायची नाही, झोपून घ्यायचं. तुम्हाला कुठेही तिथे रूम अवेलेबल भेटेल, रूम असेल, काही गोष्टी असेल, सगळ्या गोष्टी तिथे भेटेल. आता राहायची गोष्ट झाली. गाणगापूरमध्ये संगमाच्या तिथे आपण जेव्हा गुरुचरित्र वाचतो तर आपली स्वतःची पोथी घेऊन जायची. काय सोबत घेऊन जायचं, आपली स्वतःची पोथी. दिवा नाही घेऊन गेला तरीच काही हरकत नाही, तिथे दिवा असतो. स्वतःची पोथी घेऊन जायची, जपमाळ घेऊन जायची, आसन घेऊन जायचं. बस तिथं बसायला जागा असेल तर ठीक, नाही तर जिथं जागा असेल तिथं करून बसायचं. गाणगापूरमध्ये तिथं गेल्यानंतर पहिले भस्म लावायचं, भस्मांकित. आता व्हिडिओ करतोय, पूर्ण घामाघूम होते आणि आमची सध्या फॅन आहे, सगळं बंद आहे. तसंच गाणगापूरमध्ये खूप उकाडा आहे, खूप गरमी आहे, काळजी करायची नाही. स्नान करायचं, बसून घ्यायचं. परत
आपण एकदा बसल्यानंतर तुम्हाला 3 दिवस पारायण करू शकता, 1 दिवस पारायण करू शकता, काही हरकत नाही. 1 दिवसाचं करायचं पूर्ण अध्याय. सकाळी 5ला बसले, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वाचन होतं. 3 दिवसामध्ये वाचन करायचं. तर आपण सकाळीच उठून वाचन करून घ्या. सकाळी सकाळी मोकळं असतं. सकाळी 3 वाजेनंतर तुम्ही वाचन करू शकता. 3 वाजेनंतर काही हरकत नाही. तुम्हाला तिथं चोरायची भीती नाही, ना भूताची भीती, कोणाची भीती नाही. प्रत्यक्ष दत्त महाराज आहे तिथं. 3 वाजता महिला असेल ते सकाळी आंघोळ करून 3 वाजता बसता. भस्म लावून बसायचं. भस्म लावून बसायचं. वाचन करताना मोठ्याने वाचन करायचं. जेवण काय करायचं? गाणगापूरमध्ये ते दत्त महाराजांचं ठिकाण आहे आणि ती जी सगळी भूमी ती दत्त महाराजांची. तिथं जे काही असेल ना ते दत्त महाराजांचं. तिथलचा प्रसाद तुम्ही खाऊ शकता. मग तुम्ही म्हणणार दादा की आपण सांगतो की गुरुचरित्रामध्ये परान्न घ्यायचं नाही. ते परान्न नाहीच आहे, ते महाराजांचं आहे. घरी गुरुचरित्र पारायण करत असणार तर त्याचे नियम वेगळे आहे. गाणगापूरमध्ये गुरुचरित्र पारायण करण्याचे नियम वेगळे. लक्षात ठेवा, गाणगापूरमध्ये स्वतः दत्त महाराज ऐकण्यासाठी येत असतात तिथे. लक्षात ठेवा. म्हणून तिथं नियमाचा भाऊ करायचं नाही. आता एक जण सेवकरी त्यांचा अनुभव सांगतो. ते म्हणत होते की मला बाहेरचं परान्न खायचं नाही, पण शेवटी तोच प्रसाद दत्त महाराजांनी त्यांच्यासाठी केला होता. त्यांना तोच प्रसाद भात आहे तो खावा लागला. कारण की सगळ्या गोष्टी बंद होत्या, काहीच नव्हतं तिथं. काय करणार आहे? म्हणून महाराजांच्या पलीकडे कोण नाहीये. तो प्रसाद महाराज अरेंज करत असतात आपल्यासाठी. म्हणून तुम्ही जेव्हा गुरुचरित्र वाचणार, मोठ्याने गुरुचरित्र वाचायचं. पाण्याची बॉटल जवळ ठेवा, पाणी प्या. मोठ्याने गुरुचरित्र वाचायचं. मनातल्या मनात गुरुचरित्र वाचायचं नाही. अधिक महिन्यामध्ये जमलं तर मी जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये 15 तारखेला 15 जूनला सगळं अधिक महिना संपतोय. तर जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये गाणगापूरमध्ये इथे मी जाणार आहे. मी अगोदर सांगणार आहे. तिथं जमलं तर आपण पारायण पण करणार आहे. तुम्हाला जमलं तर तुम्ही अवश्य या. सगळ्यांनी यावं. आणि तिथे आता 1 दिवसाचं करायचं असेल तर सकाळी बसू शकता, संध्याकाळी पारायण होऊन जातं. 3 दिवसाचं करायचं असेल तर सकाळी करायचं. पहिल्या दिवशी 1 ते 22 अध्याय, दुसऱ्या दिवशी 23 ते 33 अध्याय, तिसऱ्या दिवशी 34 ते 53 अध्याय वाचून घ्यायचे. ते वाचन केल्यानंतर घरी आल्यानंतर तिथं पण पोथीला नैवेद्य दाखवायचा. घरी आल्यानंतर पण पोथीला नैवेद्य दाखवायचा. वरण भात भाजी पोळी करायची. सगळा प्रसाद आपल्या कुलदेवतेला नैवेद्य दाखवायचा. ब्राह्मणाला शिदा दक्षिणा वस्त्र, ब्राह्मणाचं पाद्यपूजन. जमलं तर हे करावं. आणि तिथं पण आपण काही वाचणारे जे लोक असतात त्यांना काही प्रसाद आहे तो प्रसाद, केळी असेल तो प्रसाद देऊ शकता. काही हरकत नाही. हे केल्यानंतर आपण 3 दिवस तिथं राहणार आहोत. तिथं अष्टतीर्थ करायचं. लक्षात ठेवा, तुम्ही गाणगापूरला 1 दिवसासाठी जाणार असाल, 3 दिवसासाठी जाणार असाल किंवा 7 दिवसासाठी जाणार असाल का महिनाभरसाठी असेल, आपण अष्टतीर्थ रोज करावं. 3 दिवसाचं करत असेल तरी एकदा तरी करा आणि एकदा जाणार असेल तरी अष्टतीर्थ एकदा तरी करावं. आम्ही पण अष्टतीर्थ करणार आहोत. आता यावेळेस तर गाडी आहे. महाराजांच्या कृपेने गाडी झालेली आहे, दत्त महाराजांच्या कृपेने. त्याच्यामुळे यावेळेस आम्ही अष्टतीर्थ पूर्ण करणार आहे. अष्टतीर्थ पूर्ण करून सेवा आहे तसं मी सांगेल. जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये जायचं तयारी आहे. आता पेट्रोल आणि डिझेलचं चालू आहे. हे सगळं तोपर्यंत नॉर्मल होऊन जाईल. सगळ्यांना पेट्रोल डिझेल भेटून जाईल. जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये गाणगापूरला जाणार आहे. तुम्ही पण अवश्य अधिक मासामध्ये जावं. तिथे खाण्यापिण्याचे नियम काही नाही. आता सकाळी जे मधुकरी भेटेल तुम्हाला प्रसाद भेटतो. दुपारी 12 वाजता आरती असते मठामध्ये गाणगापूरच्या. संगम हे वेगळं आहे, मठ वेगळं आहे, हे लक्षात ठेवा. मठाच्या तिथे दुपारी 12 वाजता आरती असते. आरतीला कोणाला बाधित व्यक्ती असेल, बाधित त्रास असेल, मानसिक त्रास असेल, त्यांना आरतीच्या समोर जाऊन उभा राहायचं. बस आपोआप जे काही असेल ते दत्त महाराज करता. तिथे कोणाच्या मध्यस्थीची गरज नाही, कोणाला 1 रुपया द्यायची गरज नाहीये, काही गरज नाहीये. जे काही बाधित शक्ती आहे, बाधित बाधा आहे, काही जे काही असेल ते महाराज स्वतःकडून घेतात. ते केल्यानंतर रात्री 8 वाजता पालखी असते. पालखीला जायचं. असे 3 दिवस हे करायचे. तिथं भस्माचा डोंगर आहे. ते भस्माच्या डोंगरावर पण तिथे जप करा, तप करा, सेवा करा, काही हरकत नाही. अधिक मासामध्ये तुम्ही गाणगापूरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायला नाही जमलं, संक्षिप्त गुरुचरित्र वाचा, स्वामी चरित्र वाचा, संक्षिप्त गुरुचरित्र वाचा. नाही तर मला जे आवडतं खूप साफसफाई,
गाणगापूरमध्ये गेल्यानंतर साफसफाई करायची. काही नाही जमलं ना आपल्याला, दत्त महाराजांना स्वच्छता आवडते. साफसफाई, झाडू घ्यायचा, साफसफाई करत बसायचं, नामस्मरण करायचं, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री स्वामी समर्थ. नामस्मरण करत करत साफसफाई करायची. मी तर असंच करतो. साफसफाई करायची. रात्री 9 वाजता ते गाणगापूरचं संगमच आहे ते बंद होतं. हे महिला असेल पुरुष असेल कोणीही करू शकतं. महिलांनी दिंडोरीपर्यंत पोथी वाचावं. तिथे बसलेली जी पोथी असेल ती पण वाचलीच चालती. गुरुचरित्राचा तुम्ही जमलं तुम्हाला तर अवतरणिका वाचा, 18वा अध्याय वाचा, 21वा अध्याय वाचा, काही हरकत नाही. आपण अधिक मासामध्ये गाणगापूरमध्ये गुरुचरित्र पारायण केलं ना, त्याचं एनर्जी खूप आहे, खूप एनर्जी आहे. तिथे प्रसादासाठी प्रसाद असेल तर प्रसाद वाटा. आता खूप जण पितरांचं दान देत असतात, मला हे गोष्टी देत असतात, त्यांचं जे हिरण्यदान करत असतात, त्यांच्या निमित्त आपण जेव्हा जाणार आहोत तिथं आपण अन्नदान आहे ते करणार आहोत महाराजांच्या इच्छेने. म्हणून जास्तीत जास्त अधिक मासामध्ये गाणगापूरमध्ये गुरुचरित्र पारायण करावं. आपल्या घरी पण गुरुचरित्र पारायण करावं. नवनाथ पारायण असेल ते करावं. आणि अक्कलकोटमध्ये गेल्यानंतर स्वामी चरित्राचं पारायण करावं. आणि मन एवढं प्रसन्न वाटतं, मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवेल आता, एवढं मन प्रसन्न वाटतं की अधिक मासामध्ये आपल्याला वाटते आता इथं दर्शन राहावं. कारण की एरवी काही गर्दी कमी असते, पण अधिक मासामध्ये गाणगापूरमध्ये बसायला जागा पुरत नाही पुरत बसायला जागा, एवढी गर्दी असते. मग कुठेही बाहेर बसायचं, आपलं पारायण वाचायचं. आपलं काम काय? पारायण वाचन करायचं. जो प्रसाद भेटेल तो मधुगोरी खायचा, गादीवर झोपायचं नाही. आणि जो तिथे जो प्रसाद भेटेल तो दत्त महाराजांच्या इच्छेने प्रसाद असतो. तिथे जो प्रसाद भेटेल तो प्रसाद घ्यावा, प्रसाद खावा. आणि खाल्ल्यानंतर आपण जे रोज आहे ते रोज आपलं वाचन करावं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, नामस्मरण जास्त करायचं. तुम्हाला तिथं जे काही स्वच्छता करता आली तर स्वच्छता करावी. जेवढं सेवा करता येईल तेवढं सेवा करावं. आपण सेवा करण्यासाठी जातोय ना की कोणाच्या टिंगवा करण्यासाठी जातोय, हे लक्षात ठेवा. म्हणून शांतपैकी सेवा करायची, मनापासून सेवा करायची. दत्त महाराजांनी तिथं प्रत्यक्ष दत्त महाराज आहेत. आपण मनामधून काही गोष्टी बोला, दत्त महाराज आपली काळजी घेत असतात, 100% घेत असतात, पूर्ण करतात. ते स्मरण मात्रे, आपण स्मरण केलं की ते या गोष्टी पुढे होतात. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, प्रत्येकाने अधिक मासामध्ये तुम्हाला जर जमलं 15 जून पर्यंत जमलं तर गाणगापूरमध्ये जावं. जे सोलापूरमध्ये राहत असाल, सोलापूर पुणे मुंबई जे असेल, तुम्ही अवश्य गाणगापूरमध्ये जावं. आता मी तर छत्रपती संभाजीनगरमध्ये, मला तर 12 तास लागायचे जायला, पण दत्त महाराजांच्या कृपेने गाडी झालेली आहे. आता गाडीवर आम्ही जाऊ शकतो, काही हरकत नाहीये. महाराज सगळ्या गोष्टी करत असतात. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.